नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याऐवजी भाजपासोबत यावं. काँग्रेसला भविष्य नाही. भाजपात जायचं नसेल तर त्यांनी रिपब्लिकन पार्टीमध्ये यावं. आम्ही त्यांना भाजपकडे घेऊन जाऊ. रामदास आठवलेंचं वक्तव्य. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जय पवारांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मांडल्या समस्या. 21 जूनला श्रींची पालखी पंढरपूरकडे. बुलढाण्यातील परिसरातील शेतकऱ्यांनी घातलं श्रींकडे साकडं. मृगाचा पाऊस बरसू दे, श्रींकडे प्रार्थना. वाशिममध्ये मानोऱ्यातील फुलउमरे येथील बोरंबळी धरणात 17 वर्षीय युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना. रील बनवताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. युवकाचा शोध सुरू. कोल्हापूर शहरात पाणी टंचाईचं सावट. शनिवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा. कळमावाडी धरणातील पाणी साठ्यात घट. थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद. परभणीच्या मानवत तालुक्यातील रुढीमध्ये पडलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची लिंबुणीची बाग जमीनदोस्त. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये वाळू घोटाळ्या प्रकरणी 38 जणांची 5 तास चौकशी. गेवराई तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. मावळमध्ये तळेगाव दाभाडेत चोरी गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांकडून देवीला परिधान. 24 तासांच्या आत चोरट्यांकडून पुन्हा मुकुट लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अंदोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एका आरोपीला गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह अटक. कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे महापौर कार्यालयाला थेट अमेरिकेतून ईमेलद्वारे धमकी. ईमेलमध्ये नॅशनल खलिस्तान आर्मीचा उल्लेख. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून ईमेल पाठवल्याची माहिती. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.